श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः. सत्यनारायण कथाध्याय पहिला. पुंडलिक वरदाई विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सत्यनारायण महाराज जय. एकदा नैमिष नावाच्या अरण्यामध्ये असा प्रकार घडला की शौनकादिक नावाच्या ऋषींनी एका पुराण सांगणाऱ्या सुतास प्रश्न केला की हे मुनिश्रेष्ठा, मनातील फले कोणत्या व्रताने अथवा कोणत्या तपस मिळतात ते माझी ऐकण्याची इच्छा आहे, तरी ते कृपा करून मला सांगा. श्रुत म्हणतात श्लोकी नारदाने हा प्रश्न भगवान विष्णूला विचारला होता. त्यावेळी विष्णू नारदांना जे सांगितले आहे ते मी तुम्हाला सांगतोय. शांत चित्ताने ऐका. एकदा महायोगी नारद मुनी जनतेव दया कराव्या अशा बुद्धीने अनेक लोकांमध्ये फिरत असता म्हणजे मनुष्य लोकांमध्ये आले आणि आपल्या केलेल्या पाप कर्माप्रमाणे अनेक जन्म घेऊन विविध प्रकारचे लोक दुःख भोगत आहेत. तरी यांची नक्की कोणत्या साधनात दुःख नाहीसे होतील हा विचार करून नारद मुनी वैकुंठात गेले आहेत. त्या वैकुंठामध्ये 4 हातांमध्ये शंख चक्र गदा कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रुणाळी वनमाळा गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या भगवंतांना पाहून त्यांची स्तुती करण्यास आरंभ केला आहे. नारद म्हणाले, ज्याचे स्वरूप वाणी मन यांना न कळणार आहे, जो अनंत शक्तिमान आहे, जो उत्पत्ती मध्य नाश रहित आहे, मुळाचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभकाळी जो 3 गुणांचा स्वीकार करतो, सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीशी करतो, त्या सत्यनारायणाला माझा नमस्कार होता. नारद मुनीची स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदास म्हणतात, नारदा, आपण कोणत्या कामासाठी आलात? आपल्या मनामध्ये काय हेतू आहे सांगावा, त्याचे मी संपर्क उत्तर देईन. नारद म्हणजे भगवंता, मृत्यू लोकातील लोक आपल्या केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक जन्म घेऊन विविध प्रकारचे दुःख भोगत आहेत. तरी यांचे नक्की कोणत्या साध्यात दुःख नाहीसे होतील ते मला सांगा. हे व्रत कोणत्या काली करावे, कसे करावे ते पण सांगा. असे नारदाचे भाषण ऐकून भगवान विष्णू नारदास म्हणतात, नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने जो तू मला प्रश्न विचारला आहेस तो प्रश्न फार सुंदर आहे. म्हणून जे केल्याने जीवाची सर्व दुःखे नाहीसे होतात ते व्रत मी तुला सांगतो. हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळं स्वर्ग लोकात किंवा मनुष्य लोकांमध्ये आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेलं महापुण्यकारक व्रत मी तुला सांगतो. या व्रताला सत्यनारायण व्रताशे म्हणतात. हे विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदारूप मोक्ष पदा जातो. भगवान विष्णूचे भाषण ऐकून नारद मुनी म्हणतात, भगवंता, या व्रताचा विधी काय, याचं फळ काय, हे व्रत पूर्वी कोणी केलं होते हे सांगा. असे नारदाचे भाषण ऐकून भगवान विष्णू नारदास म्हणतात, नारदा, शिवव्रत दुःख शोकाचा नाश करणारा असून धनधान्याची समृद्धी करणारे आहे. तसेच स्त्रियांना सौभाग्य व संतती देणार, सर्व कार्यात विजयी करणारे व्रत आहे. हे व्रत भक्ती श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण बांधव्यास धर्मनिष्ठा ठेवून आपले मन प्रसन्न असेल त्यावेळी सत्यनारायणाचं पूजन करावं. केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा याचा केलेला प्रसाद भक्तियुक्तांत घराने सत्यनारायणाला अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा, साखर न मिळेल तर गुळ घ्यावा. वरील सर्व याप्रमाणे एकत्र करून त्याचा प्रसाद भक्तियुक्तांत करणाने सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बांधव इष्टमित्रासह ब्राह्मण भोजन करावे. भक्तीने प्रसाद भक्षण करून सत्यनारायणासमोर गाय नृत्य करावे. हे कृत्य पवित्र देवालयात करून सत्यनारायणाचं चिंतन करीत घरी यावे किंवा आपल्या पवित्र देवालयासमोर करावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगामध्ये दुःखनाशाचा हाच एक सोपा उपाय. सत्यनारायण कथायाम प्रथम अध्याय गुणा पुंडलिक वरदाई श्री ज्ञानदेव तुकाराम सत्यनारायण महाराज के जय. गोपाल कृष्ण भगवान के जय. वेंकटरमणा गोविंदा. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगंधारम सदा वसंतम भवानी सहितं नमामि
कर्पूरार्चके दीपम हरे नमः हरे नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. सत्यनारायण कथा अध्याय दुसरा. पूर्वी सुंदर अशा काशी नगरामध्ये एक दरिद्री म्हणजे भिकारी ब्राह्मण राहत होता. भोगवत आणि पीडित होऊन ब्राह्मण दररोज पृथ्वीवर फिरत असे. अशा आचार्यनिष्ठ धार्मिक ब्राह्मणावर कृपा करणाऱ्या भगवंतानी वृद्ध म्हणजे म्हाताऱ्या ब्राह्मणाचं रूप घेतलं व त्या काशी नगरातल्या ब्राह्मणास प्रश्न केला की तू दररोज पृथ्वीवर कशासाठी फिरतोयस मला सांग. असा त्यांचा प्रश्न ऐकून तो ब्राह्मण म्हणाला की मी अति गरीब ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वी फिरतो. हे भगवंता, दारिद्र्य नाहीस करण्याचा एखादा उपाय आपणास माहीत असेल तर तो कृपा करून मला सांगावा. असे त्या ब्राह्मणाची भाषण ऐकून वृद्ध रूप धारण केले भगवान म्हणतात की सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फल देणार आहे. त्यानंतर त्या ब्राह्मणास पूजेचे विधान सांगून सत्यनारायण भगवान तेथेच गुप्त झाले आहेत. त्या ब्राह्मणाने सांगितले मी अवश्य करीन. असा ध्यासा भिकारी ब्राह्मणा लागल्यामुळे त्याला रात्री झोप लागली नाही. नंतर मी आज सकाळी उठून सत्यनारायणाचं पूजन करीन असा मनाशी निश्चय करून गावात भिक्षा मागण्यासाठी गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणास ईश्वर कृपेने पुष्कळ भिक्षा मिळाली. त्यामुळे आनंदी अंतकरणाने उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, दूध, गव्हाचा रवा याप्रमाणे खरेदी करून आपल्या घरी आला. आपले बांधव इष्टमित्र यांना बोलावून विधिनोक्त रीतीने यथासांग सत्यनारायणाचं पूजन केले. त्यामुळे हा ब्राह्मण या सत्यनारायणाच्या व्रताच्या प्रभावामुळे दारिद्र्यपणातून मुक्त झाला. धनधान्याची समृद्धी झाला. त्यावेळीपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायणाचं पूजन करू लागला. एकदा हाच ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे आपले बांधव इष्टमित्र यासह सत्यनारायणाचं पूजन करत असताना लाकडे विकणारा मोळविक्या त्या ठिकाणी आला. तो मोळविक्या तहानेनं अत्यंत व्याकुळ झाले असल्यामुळं मस्तकावरची मोळी भर ठेवून त्या ब्राह्मणाच्या घरी गेला. तो कसलं पूजन करत आहे असे पाहून त्याने भक्ती नमस्कार केला व तो मोळविक्या म्हणला महाराज आपण कसलं पूजन करत आहात. हे पूजन केल्यामुळे काय फळ मिळतं ते सविस्तर पूर्वक मला सांगा. असा त्या मोळविक्याचा प्रश्न ऐकून तो ब्राह्मण म्हणाला की सर्व इच्छा पूर्ण करणार असं हे सत्यनारायणाचं व्रत आहे. याच्या कृपा प्रसादामुळे मला पुष्कळ धनधान्य मिळालं. त्यानंतर त्या मोळविक्यानं व्रत समजावून घेतलं. अति आनंदाने प्रसाद खाऊन पाणी पिऊन तो शहरात मोळी विकण्यासाठी गेला. सत्यनारायणाचं चिंतन करीत लाकडाची मोळी मस्तकावर घेऊन या गावात लाकडी विकून जो काय पैसा मिळेल त्या पैशाने मी सत्यनारायणाचं पूजन अवश्य करेन असा मनाशी निश्चय करून धार्मिक लोक ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी तो मोळविक्या गेला व त्या दिवशी त्याच्या मोळीस ईश्वर कृपेने पुष्कळ भावाला. त्यामुळे आनंदी अंतकरणाने उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, दूध, गव्हाचा रवा याप्रमाणे खरेदी करून आपल्या घरी आला. आपले बांधव इष्ट मित्र यांना बोलावून विधिनोक्त रीतीने यथासांग सत्यनारायणाचं पूजन केले. त्यामुळे हा मोळविक्या या सत्यनारायणाच्या व्रताच्या प्रभावामुळे दारिद्र्यपणातून मुक्त झाला. धनधान्याची समृद्धी झाला. या लोकी सर्व काळ सुख गुण शेवटी सत्यनारायण प्रभूच्या नगरात गेला. सत्यनारायण कथा अध्याय दुसरा घोडा हा सत्यनारायण महाराज के जय. गोपाल कृष्ण भगवान के जय. व्यंकटरमणा गोविंदा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. सत्यनारायण कथा अध्याय तिसरा. पूर्वी या पृथ्वीवर एक उल्कामुख नावाचा राजा होता. तो राजा भक्तिमान व बुद्धिमान होता.
तो राजा प्रत्येक दिवशी देवळात जाऊन ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करत असे. एके दिवशी तो राजा आपल्या स्त्रीसह नदीच्या तीरावर सत्यनारायणाचं पूजन करत असताना साधू नावाचा एक वाणी नावेमध्ये पुष्कळसे हिरे, माणिके, मोती, रत्न घेऊन ज्या ठिकाणी उल्खामुख नावाचा राजा सत्यनारायणाचं पूजन करत आहे त्या ठिकाणी साधूवाणी आलेला आहे व नाव नदीच्या किनाऱ्यास उभी करून त्या व्रत करणाऱ्या राजाला पाहून अत्यंत विनयाने साधूवाणी महाराजा, तू भक्तियुक्त अंतःकरणानं कसलं पूजन करत आहेस? हे पूजन केल्यामुळे काय फळ मिळतं ते सविस्तर पूर्वक मला सांगा. असा त्या साधवाण्याचा प्रश्न ऐकून तो उल्खामुख नावाचा राजा म्हणाला, साधू, धन, राज्य, पुत्र सर्व काही प्राप्त होत ह्या हेतून तुला तेजस्वी सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्यनारायण विष्णूचे मी पूजात्मक बांधवासह व्रत करत आहे. असे त्या राजाचे भाषण ऐकून साधू आणि महाराजा, हे व्रत जसे असेल तसे मला सांगा, तसे मी करेन. मला पण संतती म्हणजे मूल बाळ काही पण नाही, तर या व्रतामुळे नक्की होईलच. असे बोलून साधवाण्याने राजाकडून व्रत समजावून घेतलं. अति आनंदाने प्रसाद खाऊन पाणी पिऊन व्यापारासाठी न जाता आनंदाने साधू आणि आपल्या घरी परत आला व त्याने संतती म्हणजे मुलबाळ होणार व्रत आपल्या लीलावती नावाच्या बायको सांगितले की ज्या वेळेस मला संतती होईल, मुलगा हो या मुलगी हो, त्यावेळी मी सत्यनारायणाचं पूजन अवश्य करणं, असा आपण त्यांना वश केला. अशा प्रकारचे व्रत शालिवान साधवाने आपल्या लीलावती नावाच्या बायको सांगितले. नंतर त्याची धार्मिक व पतिव्रता अशी त्याची लीलावती नावाची बायको आनंदी अंतःकरणाने पतीची सेवा करत असता सत्यनारायणाच्या कृपा प्रसादामुळे गर्भवती झाली. नंतरला 10वा महिना सुरू होताच एक कन्यारत्न प्राप्त झाली. ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली, म्हणून तिचे नाव कलावती असे ठेवण्यात आले. नंतर काही दिवसांनी लीलावतीने साधवाण्यास गोडवान प्रश्न केला की महाराज, आपण पूर्वी बोललो सत्यनारायणाचं पूजन का करीत नाहीत? असा तिचा प्रश्न ऐकून साधुवानी म्हणाला, हे प्रिये, कलावतीच्या लग्नाच्या वेळी मीही सत्यनारायणाचं पूजन अवश्य करीन. अशा प्रकारे बायकोचे समाधान करून साधुवानी व्यापारासाठी दुसऱ्या गावास निघून गेला. नंतर वर्षांनी साधवाण्याची मुलगी कलावती गुणांनी वयाने मोठी होऊ लागली. साधवाण्याने आपली मुलगी लग्नास योग्य झाली आहे असे समजून मित्रमंडळी बरोबर विचार केला आणि नवरा मुलगा शोधण्यासाठी एका नौकरास आज्ञा केली. तो नौकर नवरा मुलगा शोधण्यासाठी कंचन नावाच्या गावी गेला. नंतर तो दूत सुंदर अशा एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला. त्यावेळी सर्वगुण सुंदर संपन्न अशा त्या वाण्याच्या मुलाला पाहून ज्ञाती बांधवासह आनंदी अंतःकरणाने त्या आणलेल्या वाण्याच्या मुलाबरोबर साधवाने आपल्या मुलीचा विवाह केला. परंतु पूर्वी दुर्दैवानं बोललेलं सत्यनारायणाचं नवस फेडण्यास तो विसरला. त्यामुळे त्याच्यावर भगवान रागावले. नंतर तो व्यापारात चतुर असणारा साधवानी काळाच्या प्रेरणेप्रमाणे व्यापारासाठी आपल्या जावयाला पण बरोबर घेऊन गेला आणि सिंधू नदीच्या जवळ रम्य अशा रत्नापूर नावाच्या शहरामध्ये जाऊन साधुवानी व्यापार करू लागला आहे. ते दोघे चंद्रकेतू राजाच्या नगरामध्ये व्यापार करीत असताना काही काळ उत्तम गेला. इतक्यात सत्यनारायण प्रभू म्हणाले की हा साधुवानी आपल्या सत्यनारायणाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे, म्हणून याला भयंकर दुःख प्राप्त होत असा त्याने शाप दिला. शाप दिल्यानंतर थोड्या दिवसामध्ये
चंद्रकेतू राजाच्या राजवाड्यात चोरी झाली व तो चोरला पैसा घेऊन साधू आणि व त्याचा जावाई ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी चोर आले. आपल्या मागून राजदूतांनी पाठला केला आहे असे पाहून ते चोर घाबरले. चोरलेला पैसा साधवांच्या दाराजवळ टाकून चोर पळून गेले. इतक्यात सज्जनाचा तो साधू आणि ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी राजदूत आले व त्याने चोरीस गेलेला पैसा त्या ठिकाणी पाहिला व हेच चोर आहेत असे समजून साधू आणि व त्याचा जावाई या दोघांना बांधून मारित मारित राजा समोर नेले. म्हणजे महाराज आपले पैसे चोरले दोन चोर पहा, आपल्या समोर आणल्यात आज्ञा करावी. चंद्रकेतू राजाने विशेष विचार न करता त्यांना बंदिशाळी टाकण्याची आज्ञा केली. दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधू आणि व त्याचा जावाई या दोघांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात नेऊन टाकले. त्यावेळेस आम्ही ते चोर नाहीत असे ते म्हणत होते, परंतु सत्यनारायणाच्या शापामुळे त्यांचं बोलणं कोणी ऐकलं नाही. उलट साधवांच्या घरचा सर्व पैसा जप्त केला. सत्यनारायणाच्या शापामुळे साधवांच्या बायकोची पाठदुख झाले व तिच्याही घरातील सर्व पैसा चोराने चोरला. तेव्हापासून मानसिक दुःख रोग्याने व्याप्त होऊन भूक व तहाण्याने पीडित झाली. साधवांची बायको प्रत्येक घरघर भीक मागत फिरू लागली. साधवानाची मुलगी पण कळवती प्रत्येक घरघर भीक मागत फिरू लागली. एक दिवस भुकेने व्याकुळ झालेली अशी कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली. त्या ठिकाणी तिने सत्यनारायणाचं पूजन चाललेलं पाहिलं व तेथे बसले. नंतर कथा ऐकून दुःख निवारण्यासाठी सत्यनारायण प्रभूची प्रार्थना केली व प्रसाद घेऊन घरी गेले. त्यावेळी सायंकाळ झाली होती. त्यामुळे आईने कलावतीस प्रेमाने प्रश्न केला की हे मुली, तू इतकी रात्र होईपर्यंत कोठे गेली होतीस? तुझ्या मनात काय विचार चालू आहे? असे त्या आईचे भाषण ऐकून कलावती म्हणाली, आई मी त्या ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणार असं सत्यनारायणाचं पूजन चाललेलं पाहिलं. असे त्या मुलीचे भाषण ऐकून साधवांची बायको लीलावती सत्यनारायणाचं पूजन करण्यास तयार झाली. आपला पती व जावाई लवकर घरी परत येऊत असा संकल्प करून आप्त इष्ट मंडळी यांना बोलावून विधिनोक्त रीतीने यथासांग सत्यनारायणाचं पूजन केले. हे भगवंता, माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात अशी सत्यनारायण प्रभूची प्रार्थना केली. त्यामुळे भगवान त्यांना प्रसन्न झाले व चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात जाऊन भगवंताने सांगितलं, हे नृपश्रेष्ठा, तू जे 2 वाणी बंदीशाळेत टाकले त्यांना सकाळी सोडून दे. तसेच राजा, त्यांचं तू धन पैसा घेतलायस तो त्यांना परत दे. असे जर तू न करशील तर धन राज्य पुत्र यासह तुझा नाश करेन. असे राजाच्या स्वप्नात सांगून सत्यनारायण भगवान तेथेच गुप्त झाले आहेत. नंतर सकाळी उठून सभेमध्ये बसून राजाने सर्वांना स्वप्न सांगितले की आपण जे 2 वाणी बंदीशाळेत टाकले त्यांना सकाळी लवकरात लवकर सोडून द्या अशी दूतांना आज्ञा केली. दूताने राजाच्या आज्ञेप्रमाणे साधू आणि व त्याचा जावाई या दोघांना बंधनातून सोडून राजाच्या समोर आणले. म्हणजे महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे बंदिशातून सोडून दोन्ही वैश्यपुत्र आणले आहेत, आज्ञा करावी. चंद्रकेतू राजा त्या दोघा वाण्यास पाहून की तुम्ही चोरी केली नव्हती, केवळ सत्यनारायणाच्या शापामुळे तुम्हाला दुःख भोगावं लागलं होतं, आता भीती नाही असे बोलून त्यांच्या बेड्या काढून त्यांना मंगल स्नान करविलं. त्यानंतर त्या दोघांना वस्त्र अलंकार देऊन गौरव केला. अति नम्र भाषणाने त्यांना अत्यंत संतुष्ट केले व जे साधवांचे पैसे घेतले होते तेही त्याला दुप्पट करून दिले. नंतर राजा म्हणा, साधू आता आपण आपल्या कृपेघर जा. नंतर साधू आणि व त्याचा जावाई या दोघांनी चंद्रकेतू राजाला नमस्कार केला
हो आम्ही आता आपल्या कृपे घर जातो. सत्यनारायण कथायाम तृतीय अध्याय बडा. सत्यनारायण महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. वेंकटरमणा गोविंदा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. सत्यनारायण कथाध्याय 4. नंतर साधवाने आपणास वाटेमध्ये विघ्न येऊ नयेत म्हणून ब्राह्मणास दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतले व स्वतःच्या नगरास जाण्यासाठी साधुवाने निघालेला आहे. साधुवाने थोडासा दूर गेल्यावर भगवंताने साधुवाण्याची परीक्षा करण्यासाठी संन्यासाचं रूप घेतलं व त्या साधुवाण्यास प्रश्न केला. साधू, तुझ्या नावामध्ये काय आहे ते सांग. असा त्यांचा प्रश्न ऐकून ते धनाने पैशाने उतावीळ झालेले तोंडवाने त्यांची निंदा करून हसू लागले. म्हणाले, संन्यासी बुवा, आमचे पैसे नेण्याची तुमची इच्छा आहे काय? आमच्या नावेमध्ये पैसा नसून वेली व पान यांनी आमचे नाव भरलेले आहे. असे साधवण्याचे खोटे भाषण ऐकून भगवान म्हणतात की तुझे बोलणे खरे होत. असे बोलून संन्यासी वेश धारण करणारे भगवान तेथून जवळ असलेल्या समुद्राच्या तीरावर बसले. संन्यासी दूर गेलं पाहून साधवाने स्नान संध्या केली आणि नावकडे आला. पाहतो तो हलकेपणामुळे नाव वर आलेली पाहून साधवानी आश्चर्यचकित झाला. नावत वेली व पानं पाहून साधवानी चक्कर येऊन जमिनीवर पडला. नंतर थोड्या वेळाने सावध होऊन चिंता करू लागला. त्यावेळी साधवानाचा जावाई म्हणला, महाराज, आपण शोक का करता? संन्यासाने जो आपण शापला आहे त्यामुळे हा सर्व प्रकार घडलेला आहे. तो संन्यासी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे. आपण त्याला शरण जाऊ म्हणजे आपले मनोरथ पूर्ण होईल. असे त्या जावाचे भाषण ऐकून साधवान त्या संन्यासाजवळ गेला व त्याला पाहून त्याने भक्तियुक्त अंतकरणाने नमस्कार केला व साधवांनी म्हणला, महाराज, मी आपल्या जवळ जे मगाशी काही खोटे बोललो ते अपराधाची मला क्षमा करा. असे म्हणून साधवांनी शोक करू लागला व त्या शोक करणाऱ्या साधवाने भगवान म्हणता, साधो, तू शोक करू नकोस. मी सांगतो ते ऐक. तू माझ्या पूजनाविषयी चुकव करतो आहेस म्हणूनच माझ्या आज्ञेमुळे तुला वारंवार दुःख प्राप्त झाला आहे. हे ऐकून साधवाने भगवंताची स्तुती करू लागला. साधवाने म्हणाले, तुझ्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादिक देव हे तुमचे गुण रूप जाणू शकत नाहीत. हे प्रभू, आश्चर्य आहे. तुमच्या मायेने मोहित झालेला मी मूर्ख आहे. मी आपणास कसा जाणेन? माझ्यावर कृपा करा. मी यथाशक्ती आपले पूजन करणं. मी आपणास शरण आहे. माझे रक्षण करा. माझे पूर्वीचे मला द्रव्य मिळावे. असे त्या साधवानाचे भक्तियुक्त वाक्य ऐकून भगवान संतुष्ट झाले व साधवानाला इच्छित आशीर्वाद देऊन गुप्त झाले. नंतर साधवानी नावाकडे आला. पाहतो तो आपले नाव पूर्वीप्रमाणे हिऱ्यानं, मोत्यानं, रत्नानं भरलेले आहे. असे साधवाना दिसले व हे आपल्याला सर्व सत्यनारायणाच्या कृपेने मिळाले म्हणून साधवानाने आपल्या इष्टमित्रासह त्या नदीच्या काठी एक सत्यनारायणाचं उत्तम पूजन केले. नंतर साधवाने आपल्या गावाकडे निघाला व साधवाने आपल्या गावाच्या जवळ गेला असता त्याने एका नोकराकडे पाठवले. तो नोकर साधवांच्या घरी गेला व साधवांच्या बायको पाहून त्याने आदरपूर्वक नमस्कार केला व तो दूध मागित साधवाने जावाला बरोबर घेऊन पुष्कळचा पैसा घेऊन आपल्या गावाच्या जवळ आले आहेत. असे त्या दूताचे भाषण ऐकून आनंदी झाल्या साधवाच्या बायकोने आपल्या मुलीला म्हणजे कलावतीला सत्यनारायणाचं पूजन कर असे सांगितले व आपण पददर्शनासाठी गेले. आईने सांगितल्याप्रमाणे कलावतीने सत्यनारायणाचं पूजन पूर्ण केलं. परंतु तिलाही पतीच्या दर्शनाची घाई झाली असल्यामुळं
तिनं प्रसाद खाण्यास विसरली. त्यामुळे साक्षात भगवंताचा अपमान झाल्यामुळं भगवंताने तिचा पती असलेले नाव द्रव्यास पाण्यात बुडवून टाकले. त्यामुळे त्या ठिकाणी आलेल्या करावतीस तिचा पती दिसला नाही. त्यामुळे अत्यंत शोकाने विवळ होऊन रडत भूमीवर पडली. बुडालेले नाव त्यामुळे दुःखी झाली. आपली कन्या पाहुणा भयाभीत अंतकरणाने नावाला हा काय चमत्कार आहे असे म्हणून ती विचारू लागली. नंतर त्या कन्येची अवस्था पाहून लीलावती दुःखी झाली, आक्रोश करू लागली. आपल्या पतीस म्हणाले की अहो, एवढ्या थोड्या वेळामध्ये नावसह कलावतचा पती कसा का अदृश्य झाला? कोणत्या देवाच्या अवकृपेमुळे झाले असेल हे मला समजत नाही. सत्यनारायण महाराजाचं महात्म्य जाणण्यास कोण समर्थ आहे? त्यांच्या क्रोधामुळे असे झाले नसेल ना, असे बोलून सर्वजनासह दुःख करू लागले. नंतर लीलावतीने कलावतीस पोटशी धरले व रडू लागले. इतक्यात पती नाहीसा झाल्यामुळे दुःखी झालेल्या कलावतीने पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. धार्मिक व सज्जन असा तो साधू आणि बायकोसह मुलीचे अशा प्रकारचे चरित्र पाहून अति शोकाने संतप्त झाला व सत्यनारायणाने नाव नाहीशी केली असेल, कारण त्यांच्या मायेने मी वेळा झालो आहे. नंतर सर्वांना बोलावून घेऊन साधूवानी म्हणा की माझं मनोरथ पूर्ण झाल्यास, माझा जावाई धनद्रव्य मला प्राप्त झाल्यास मी सत्यनारायणाचं पूजन अवश्य करणं असे सर्वांना सांगितले व सत्यनारायण भगवंतांना पुन्हा साष्टांग नमस्कार घातले. तेव्हा दिनाचे रक्षण करणारे सत्यनारायण भगवान आकाश वाणीने म्हणाले, साधू, ही तुझी कन्या प्रसादाचा अपमान करून पतीच्या दर्शनासाठी आली आहे, म्हणून तिचा पती अदृश्य झाला आहे. हे साधू, ही तुझी कन्या घरी जाऊन प्रसाद खाऊन परत येईल तर तिचा पती तिला दिसेल, यात काय संशय नाही. कलावतीने आकाशवाणी केली व तिने घरी जाऊन आदराने प्रेमाने भक्तीने प्रसाद खाल्ला आणि पुन्हा पाहतो तो तिचा पती तिच्या नावेस द्रव्यासह तिला दृष्टीस पडला. नंतर कलावती आपल्या पित्यास म्हणली की आता लवकर घरी झाला, उशीर कशा करता? असे त्या मुलीचे भाषण ऐकून साधवाला अतिशय आनंद झाला व साधवाने धन द्रव्य बांधव यास घरी गेला. प्रत्येक पौर्णिमा व संक्रांत या दिवशी सत्यनारायणाचं पूजन करू लागला. या लोकी सुखी झाला. शेवटी सत्यनारायण प्रभूच्या नगरात गेला. सत्यनारायण कथायाम चतुर्थाध्याय पुढा पंढरीक वरदान श्री ज्ञानदेव तुकाराम सत्यनारायण महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. वेंकटरमण गोविंद. गणेशानमा श्री सरस्वतीर्मा श्री गुरुभ्यो नमः. सत्यनारायण कथाध्याय 5वा. पूर्वी या पृथ्वीवर एक अंगदवर नावाचा राजा होता. तो राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अतिशय हुशार होता. त्या राजाने प्रसादाचा अपमान केल्यामुळे त्या राजासाठी भयंकर दुःख झालं. ते म्हणजे असे की तो राजा एकदा अरण्यातून वाघ सिंह वगैरे प्राण्यांना मारून वडाच्या झाडाखाली आला. तो त्या ठिकाणी गवळी म्हणजे गुराखी लोक आपल्या इष्टमित्रासह सत्यनारायणाचं पूजन करत आहेत असे राजाला दिसले. परंतु राजा त्या ठिकाणी गेला नाही. त्याने सत्यनारायण भगवंतास नमस्कार सुद्धा केला नाही. तरी सुद्धा त्या गवळी म्हणजे गुराख लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजापर्यंत येऊन ठेवला. नंतर सर्व गवळ्यां प्रसाद तो खाल्ला, आनंदी झाले. राजा मात्र प्रसादाच्या अपमानामुळे भयंकर दुःखी झाला. त्या राजाचे 100 मुले धनसंपत्ती सर्वनाश पावली. हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेमुळे झाले असेल असे राजाला वाटले. व ज्या ठिकाणी त्या गवळी म्हणजे गुराख लोकांनी सत्यनारायणाचं पूजन केलं होतं त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय अंगध्वज राजाने केला. नंतर त्या गवळी लोकांच्या जवळ जाऊन भक्ती श्रद्धेने यथाविधी सत्यनारायणाचं पूजन केले.
त्यामुळे अंग ध्वज राजा 100 पुत्र राज्य ऐश्वर संपन्न झाला. या लोकी सर्वकाळ सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूच्या नगरात गेला. हा स्वलाभ सत्यनारायणच्या पूजेमुळे झाला. म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचं पूजन अवश्य करावं. जो कोणी आतिथ्यरूपाशी सत्यनारायणाचं पूजन करतो व फळ देणाऱ्या अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो त्याला धनधान्य सर्व वस्तूचा लाभ होतो. जो दरिद्री असेल त्याला दृढ मिळते. जो बंधनात पडला असेल बंधमुक्त होतो. जो भयाभीत झाला असेल तर तो सत्यनारायणाच्या पूजेमुळे भीतीपासून मुक्त होतो. इच्छित आयुष्य आलो की भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूच्या नगरा जातो. याप्रमाणे भगवंताने हे नारदांना सत्यनारायणाचं व्रत सांगितलं. विशेष करून या कलियुगामध्ये सत्यनारायणाची पूजा फळ देणारी आहे. या देवाला कोणी काल म्हणतात, कोणी ईश म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात तर कोणी सत्यनारायण म्हणतात. नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा भगवान या कलियुगा रूपात प्रगट होईल. म्हणून श्रेष्ठाओ, ही सत्यनारायणाची कथा जो कोणी मनुष्य भक्तिभावाने श्रवण करील किंवा पठन करील त्यावेळी त्याचे सर्व दुःखे पापे सत्यनारायणाच्या कृपेने नाहीसे होतील. सत्यनारायण कथायाम पंचमाध्याय गुरः पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सत्यनारायण महाराज के जय. गोपाल कृष्ण भगवान के जय. वेंकटरमणा गोविंदा.